आपल्या कोल्हापुरात चालू झालेला आहे भारतीय क्राफ्ट उत्सव। इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्ट, खाण्यापिण्याच्या गोष्टी, शॉपिंगसाठी ज्वेलरी वगैरे, शॉपिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स इथे आलेले आहेत। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे इथे काय काय आहे, वेगवेगळं काय काय स्पेशल आहे। तर नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करा। तर हा उत्सव चालू झालेला आहे आपल्या आर्यव्रिंग ख्रिश्चन ह्या ग्राउंडवरती। तर आर्यव्रिंग ख्रिश्चनच्या ह्या ग्राउंडवरती हा उत्सव चालू झालेला आहे। बघू शकता सुरुवातीला तुम्हाला एंट्रन्स असा दिसेल। तर आता आपण चाललेलो आहोत, तर आपण एंट्री करत आहोत आतमध्ये। तर तुम्हाला लेफ्ट साइडला दिसेल इकडे फर्निचर आहे। फर्निचर मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे इथे काय काय आहे ते। आधी सुरुवातीला आपण समोर बघूयात, इथे चिनी मातीच्या भरपूर अशा वस्तू आहेत। बघू शकता भांडी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे चिनी मातीचे इथे आयटम्स तुम्हाला दिसू शकतात। ह्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत। हे बघा, हा मी घेतलेला आहे छोटासा हत्ती, हा पिगी बँक आहे। तर असा हा गल्ला आहे पैसे ठेवण्यासाठी। तर भरपूर व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे बघायला भेटेल। भांड्यांचे प्रकार इथे आहेत, तसेच कुंड्या, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आयटम्स बघायला भेटतील। अगदी डिझाईन असलेले असे छान सुंदर काम केले तुम्हाला बाउल दिसतील। भरपूर व्हरायटी आहे इथे भांड्यांमध्ये। ही बघा सुंदर अशी ही चिनी मातीची किटली, आणि ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत। आणि इथे डिश सेट बघू शकता तुम्ही, डिनर सेट, आणि हे आहेत वास। बघू शकता अगदी सुंदर सुंदर फुलदाणी ठेवण्यासाठी इथे तुम्हाला वास दिलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे युनिक असं काहीतरी अँटिक तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला इथे नक्की भेटणार। आणि बघू शकता भांड्यांमध्ये इतके भरपूर प्रकार आहेत। त्याचबरोबर ह्या तुम्ही बघू शकता कुंड्या आहेत। तर अशा सुंदर सुंदर चिनी मातीच्या वर्क केलेल्या अशा कुंड्या तुम्हाला इथे बघायला भेटतील। भरपूर प्रकारचे आहेत। आणि त्याच नंतर तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल इकडे, हे बघू शकता असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे असे वास तुम्हाला बघायला भेटतील। भरपूर व्हरायटी आहे बघण्यासाठी। आणि हे बघा मॅटिंग्स, ह्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार दिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मॅटिंग्स। आणि आता आपण डाव्या साईडला आलेलो आहोत, जिथे तुम्हाला सुरुवातीला फर्निचर दिसतात। तर हे युनिक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे फर्निचर, संदूक, अशा लाकडी बऱ्याच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील। तर हे बघू शकता इथे तुम्हाला बेड दिलेला आहे, त्याचसोबत असे हे लाकडाचे वास देखील आहेत फुलदाणी ठेवण्यासाठी, अगदी सुंदर। आणि इकडे बेड्स वगैरे दिलेले आहेत, आणि भरपूर प्रकारचे तुम्हाला आयटम्स इथे बघायला मिळतील। आणि इथे आहे डायनिंग टेबल, अगदी सुंदर असे डायनिंग टेबल आहेत, ते पण लाकडाचे, अगदी सुंदर दिसतात, एकदम रजवाड्या टाईप। पुढे गेल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स बघायला भेटतील। तर हे बघा, हे बघू शकता हे सोफे आहेत, ते पण लाकडाचे आहेत, अगदी सुंदर आहेत, मला तर फार आवडले, अगदी छान आहेत। तर ह्या फर्निचरवरती तुम्हाला 15% ऑफ आहे। आणि तुम्हाला इथे स्वस्तात आणि क्वालिटी जबरदस्त मध्ये फर्निचर बघायला भेटेल। अगदी युनिक प्रकारचे फर्निचर आहे आणि एकदम काम सुंदर केलेलं आहे। जर तुम्ही नवीन घर घेतलं असेल आणि फर्निचर घ्यायचा विचार करत असाल तर 1 महिनाभर हा इथे उत्सव चालू आहे, मेळावा चालू आहे म्हणू शकतो आपण। तर इथून तुम्ही नक्की फर्निचर बाय करू शकता। बघू शकता अँटिक युनिक प्रकारचे तुम्हाला इथे फर्निचर बघायला मिळेल, आणि अगदी सुंदर आहेत, छान काम केलेलं आहे, एकदम कम्फर्टेबल आहेत। अशा प्रकारचे तुम्हाला इथं फर्निचर बघायला मिळेल। आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला बघू शकता लेफ्ट साईडला छोटे असे टेबल, स्टूल, खुर्च्या, फुलदाणी ठेवण्यासाठी स्टँड्स वगैरे अवेलेबल आहेत। ह्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे। डायनिंग टेबलमध्ये देखील भरपूर व्हरायटी, बेडमध्ये पण भरपूर व्हरायटी बघायला मिळेल। आणि क्वालिटी एकदम छान आहे, सुंदर काम केलेलं आहे, एकदम रेखीव कोरीव काम केलेलं आहे ह्याच्यावरती, मला तर फार आवडलं। आणि वास तर एकदम सुंदर आहे, बघू शकता तुम्ही, 1 नंबर क्वालिटीचे तुम्हाला इथे फर्निचर बघायला मिळेल। आणि अगदी सुंदर काम केलेलं आहे या डायनिंग टेबलवरती, आणि एकदम मजबूत आहे, एकदम टिकाऊ आहे। आणि इथे तुम्हाला मोठमोठे असे मॅट्स बघायला मिळतील। तर हे तुम्ही तुमच्या बंगला असेल तर ते वापरू शकता। मोठमोठे मॅटिंग्स आहेत, बघू शकता अगदी सुंदर वेगवेगळ्या डिझाईन कलरमध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे। केवढी व्हरायटी दिलेली आहे ह्याच्यामध्ये, अगदी सुंदर आहेत, घराला छान लुक येतो हे तुम्ही वापरलात तर। आणि एक रिझनेबल प्राईसमध्ये ऑफरमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहेत। तर नक्की एकदा व्हिजिट करू शकता। लहान मोठे छोटे सर्व प्रकारचे मॅट्स तुम्हाला इथे मिळणार। आणि आत गेल्यानंतर तुम्हाला इथे कपड्याचे स्टॉल्स दिसतील। तर इथे हा फर्स्ट स्टॉल होता, तर हा कुर्तीचा स्टॉल आहे, अगदी सुंदर काम केलेलं आहे कुर्तीचं, बघू शकता। तर डेनियम हाऊस असं नाव आहे। त्याच्यानंतर पुढे तुम्हाला इथे कवर्स वगैरे मिळतील, बेडशीट्स, कवर, उशीचे कवर वगैरे, फ्रीजचे कवर, सर्व काही।
त्याच्यानंतर इथे तुम्हाला गाऊन्स भेटतील. गाऊन्समध्ये देखील भरपूर प्रकार आहेत, जसे पाहिजे तिथे गाऊन तुम्हाला भेटतील. त्याच्यानंतर पुढे इथे मी साड्या पाहिल्या, तर ह्या काश्मीरी लद्दाखच्या साड्या आहेत. बघू शकता तुम्ही, शॉल, स्टोल, सूट्स सर्व काही तुम्हाला इथे मिळणार. आणि काश्मीरी साड्या आहेत, एकदम स्मूथ सॉफ्ट फॅब्रिक आहे, युनिक प्रकारचं आहे. हे क्वचितच आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला भेटेल. तर महिनाभर यांचा सेल आहे, तर एकदा नक्की व्हिजिट करून तुम्ही इथे शॉपिंग करू शकता. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता शर्ट्स आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे. तर असे मस्तपैकी सुंदर असे शर्ट्स वगैरे एकदम ट्रेडिशनल वेअरचे आहेत. तर सुंदर असे शर्ट्स वगैरे दिलेले आहेत, अगदी सुंदर. त्यानंतर पुढे मी आले इथे देखील साड्यांचा आणि ड्रेस मटेरियलचा एक स्टॉल होता. अगदी सुंदर छान काम केलेलं आहे आणि छान फॅब्रिकवाले इथे तुम्हाला असे ड्रेस मटेरियल मिळतील. त्याचबरोबर इथे बघू शकता, इथे पण साड्यांचा एक स्टॉल होता. अगदी सुंदर साड्या आहेत युनिक डिझाईनमध्ये, आणि ही साडी तर मला फारच आवडली. तर ही मधुबनी साडी आहे, फुल्ली हँडवर्क केलेला आहे ह्याच्यावरती, आणि वॉटरप्रूफ साडी आहे. ह्याचा कलर प्रिंट काहीच जात नाही. ह्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती घेतली, आणि ही साडी अगदी सॉफ्ट आहे, एकदम स्मूथ फॅब्रिक फार छान आहे, मला फारच आवडली. अगदी सुंदर वाटली मला ही साडी, आणि फॅब्रिक पण खूप छान आहे. ह्याच्यामध्ये भरपूर प्रकार तुम्हाला बघायला मिळतील इथे. आणि पुढे तुम्हाला असे टी शर्ट्स वगैरे स्टॉल्स बघायला मिळतील, ते पण रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला इथे ऑफरमध्ये असे स्टॉल्स बघायला मिळतील. भरपूर व्हरायटी आहे, मुलांसाठी, मुलींसाठी, बायकांसाठी सर्व काही तुम्हाला इथे शॉपिंगसाठी मिळणार आहे. आणि पुढचा हा स्टॉल लहान मुलांसाठी होता. तर असे सुंदर सुंदर लहान मुलांचे ड्रेसेस देखील इथे अवेलेबल आहेत, अगदी सुंदर फंक्शनल, आणि असे तुम्ही फोटोशूटसाठी हे ड्रेस वापरू शकता, अगदी सुंदर आहेत. त्याच्यानंतर पुढे गेली मी, इथे देखील भरपूर साड्यांची व्हरायटी मला बघायला मिळाली. तर ह्यांनी मला दाखवली बनारसी साडी. बघू शकता, बनारसी सिल्क साडी आहे ही, अगदी सुंदर. कलर पण खूपच छान आहे, एकदम सॉफ्ट आणि एकदम स्मूथ आहे साडी, आणि एकदम व्हायब्रंट, एकदम रिच लुक देते. तर मी अशी ही अंगावर घेऊन बघते कशी दिसते. तर सुंदर असा हा माझा फेवरेट कलर आहे, मरून असा फिरता कलर होता. तर रेड पण म्हणू शकतो आणि डार्क मरून देखील म्हणू शकतो आपण. तर खूपच छान आहे, अगदी सॉफ्ट एकदम बनारसी सिल्क साडी बघू शकता. तर भरपूर यांच्याकडे व्हरायटी आहे साड्यांमध्ये देखील. त्याचबरोबर पुढे इथे मी पाहिलं तर अशा साडींचे आणि ड्रेसचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे लहान मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी असे शॉर्ट्स, माणसांसाठी शॉर्ट्स वगैरे इथे अवेलेबल होते भरपूर प्रकारचे. त्याच्यानंतर पुढे गेलो आम्ही, तर इथे चिकन वर्क असलेले हे असे सुंदर कुर्तीज होते. सुंदर असं चिकन वर्क केलेलं आहे, बघू शकता, अगदी नाजूक. आणि ह्याच्यामध्ये देखील भरपूर पॅटर्न डिझाईन्स अवेलेबल होत्या. आणि इथे बरेच कुर्तीचे स्टॉल्स होते. तर अशा सुंदर सुंदर कुर्ती होत्या कॉटनमध्ये, प्युअर कॉटनमध्ये, वेगवेगळ्या कलरमध्ये. तर हे बघा, अगदी सुंदर अशा कलरच्या, छान अशा फॅब्रिकच्या तुम्हाला कुर्तीज इथे मिळणार आहेत, अगदी सुंदर. आणि इथे आहेत परत साड्या, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांची इथे काही कमीच नाही आहे, भरपूर साड्या आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता मॅट्स, बेडशीट्स, परत चादर, घोंगडी ह्या टाईपचे सर्व प्रकारचे आयटम्स अवेलेबल होते. आणि इथे कुकवेअर, किचनवेअर, क्लिनिंग प्रोडक्ट्स हे सर्व अवेलेबल आहेत. आणि पुढे गेल्यावर तुम्हाला इथे भेटणार असे हे कवर्स, फ्रीजचे कवर, टी व्ही कवर, सर्व प्रकारचे कवर तुम्हाला इथे बघायला भेटतील. भरपूर व्हरायटी प्रकारचे कवर आहेत इथे. त्यानंतर परत इथे मला एक साडीचा स्टॉल दिसला. तर साड्यांमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत इथे. ही बघा, अगदी सुंदर अशी साडी. तर इथे वेगवेगळ्या राज्यातील साड्या तुम्हाला बघायला भेटतील. शॉपिंगसाठी भरपूर ऑप्शन्स आहे इथे. तर सुंदर अशा साड्या आहेत इथे. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तर इथे तुम्हाला शॉर्ट्स, पॅन्ट्स वगैरेचे स्टॉल्स वगैरे दिसतील, भरपूर ऑप्शन्स आहेत. त्याबरोबर इथे परत तुम्ही बघू शकता किचनवेअर प्रोडक्ट्स आहेत, भरपूर ऑप्शन्स आहे ह्याच्यामध्ये देखील. आणि इथे तुम्हाला मोजडी बघायला भेटतील. तर सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोजडी दिलेल्या आहेत, अगदी छान वर्क केलेलं आहे, अगदी सॉफ्ट आहेत, घालायला कम्फर्टेबल आहेत. आणि वेगवेगळ्या युनिक डिझाईनमध्ये तुम्हाला इथे मोजडी पाहायला भेटतील. हँडक्राफ्टेड आहेत ह्या, अगदी सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला इथे मोजडी बघायला भेटतील, अगदी सुंदर. राजस्थानी मोजडी शॉप आहे. त्यासोबत इथे मुखवासचे प्रकार भरपूर आहेत. तर भरपूर प्रकारचे मुखवास इथे तुम्हाला बघायला भेटतील. तर खाण्यापिण्याच्या गोष्टीचे देखील भरपूर इथे स्टॉल्स आहेत पुढे. तर पुढे गेल्यानंतर मला हे असे प्लाझोचे स्टॉल दिसला. तर प्लाझो कम स्कर्ट हा असा होता.
सुंदर असे घेरवाले प्लाझो कम स्कर्ट्स आहेत, अगदी सुंदर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी युनिक. त्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर मला इथे बँगल्स दिसल्या. तर जयपुरी बँगल्स आहेत ह्या, अगदी सुंदर आहेत, हँडक्राफ्टेड आहेत, अगदी सुंदर. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जयपुरी बँगल्स बघायला मिळतील. तर अशा सुंदर सुंदर बांगड्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बघायला मिळतील. अगदी नाजूक काम केलेलं आहे, बघू शकता. सुंदर अशा महिलांसाठी इथे बँगल्स दिलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यासमोर तुम्हाला असा ज्वेलरीचा हँडक्राफ्टेड ज्वेलरी आहे, ज्वेलरीचा स्टॉल आहे. ह्याच्यामध्ये देखील भरपूर ऑप्शन्स आहेत. तर सुंदर असं ज्वेलरीचं तुम्हाला इथे शॉप देखील बघायला मिळेल, खूपच छान आहे. त्याच्यानंतर पुढे आम्ही बघितलं अजून एक ज्वेलरीचं शॉप होतं. तर सुंदर सुंदर अंगठ्या अशा दिल्या होत्या इथे. अंगठ्यांमध्ये कानातले, हातातले, गळ्यातले वेगवेगळ्या प्रकारचे कडे तोडे सर्व काही इथे तुम्हाला बघायला मिळेल. अगदी युनिक प्रकारचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बँगल, ब्रेसलेट्स, कानातले सर्व काही तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्याचबरोबर इथे तुम्हाला सुंदर असे झुमके देखील आहेत बघा, अगदी सुंदर छान झुमके देखील दिलेले आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही ह्या पट्ट्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, अगदी सुंदर पट्ट्या दिलेल्या आहेत आणि खूपच छान दिसत आहे. आणि त्याचबरोबर पुढे इथे तुम्हाला असे खायप्याचे स्टॉल दिसतील, नमकीन स्टॉल्स आहेत. ते सर्व हे ड्राय कडधान्यांपासून बनवलेले फ्राय केलेले असे नमकीनचं स्टॉल आहे हे, अगदी छान. तर बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला असे नमकीनचे प्रोडक्ट्स खायला मिळतील, अगदी सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, अगदी छान आहेत. आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहेत सुंदर सुंदर असे पर्सचे दुकान एक आहे. सुंदर असे पर्स आहेत, बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे युनिक डिझाईनचे. तर असे सुंदर तुम्हाला पर्स मिळतील. त्याचबरोबर आणि एक मला साडीचं स्टॉल दिसलं. तर ही बघा साडी, ती तुम्हाला फक्त 500 रुपयेपासून सुरुवातीला स्टार्टिंग रेंज 500 रुपये आहे. तर तुम्हाला अशा सुंदर साड्या इथे बघायला भेटतील ज्याची सुरुवातीची स्टार्टिंग रेंज फक्त 500 रुपये आहे. अगदी सुंदर ही साडी दिसत होती आणि ह्याच्यावरती छान असं फुलांचं काम केलेलं होतं. मला फारच आवडली ही साडी, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रिंटेड साड्या आहेत, ते पण फक्त 500 रुपयेपासून स्टार्टिंग रेंज आहे ह्याची. अगदी युनिक प्रकारच्या साड्या आहेत. आणि ही एक प्लेन साडी होती पॅरेट ग्रीन कलरची, अगदी सुंदर सॉफ्ट साडी आहे, बघू शकता तुम्ही. तर अशा सुंदर सुंदर साड्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि माझा फेवरेट कलर नेव्ही ब्लू, तर ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला अशा सुंदर साड्या बुटीवाल्या बघायला भेटतील. त्याचबरोबर मला एक ह्यांनी साडी दाखवली, बघू शकता स्काय ब्लू कलरची, अगदी सॉफ्ट सुंदर होती. आणि ह्याची रेंज आहे 850 रुपये आणि खूपच सॉफ्ट आहे आणि डिझाईन खूप छान आहे. सुंदर सोबर अशी साडी आहे. तर ही साडी मला फारच आवडली आणि कलर देखील सुंदर आहे, लाईट ब्लू स्काय ब्लू कलर आहे, अगदी सुंदर असा कलर आहे. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तिथे, तर इथे तुम्हाला असे सुंदर असे प्रोडक्ट्स बघायला भेटतील. ते मास्क आहेत जे आपण चेहऱ्यावरती डोळ्यावरती लावू शकतो. हेल्थसाठी खूप छान इथे प्रोडक्ट आहेत. स्टीमर असू दे या मसाजर असू दे, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मला इथे मसाजर बघायला भेटले, युनिक प्रकारचे इलेक्ट्रिक. आणि असं आपण हे हाताला खूप आरामदायी आहे. जर कोणाची पाठ हात वगैरे काही दुखत असेल तर हे मसाजर घेऊ शकता. फक्त 150 रुपयाला तुम्हाला हे मसाजर मिळणार आहे, अगदी सुंदर आहे. तर बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला स्टीमर, मसाजर असे इलेक्ट्रिक प्रोडक्ट आहेत. हेल्थकेअर्सचे भरपूर प्रोडक्ट्स आहेत इथे बघायला भेटतील आणि रिजनेबल प्राईज आहेत, अफोर्डेबल रेट्स आहेत. आणि पुढे गेल्यानंतर मला हे लोणच्यांचे प्रकार इथे बघायला भेटले. तर वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला इथे लसूण असू दे, आंबा, करवंद, गाजर, मिरची, भरपूर प्रकारचे इथे तुम्हाला लोणची बघायला भेटतील. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला इथे लाकडी वस्तू बघायला भेटतील. तर अशा सुंदर अशा लाकडी खेळायचे, व्यायामचे असे वेगवेगळे प्रकारचे घरात वापरता येतील असे भरपूर लाकडाचे प्रकार इथे मला बघायला मिळालेत. आणि आज पुरता व्लॉग इथेच मी थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि नक्की एकदा अरविंद ख्रिश्चनचं ग्राउंड आहे तिथे हे एक्झिबिशन हा उत्सव चालू आहे, तर नक्की एकदा व्हिजिट करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.